नमस्कार, मी अक्षय आणि स्टॉक शास्त्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज दोन महत्त्वाच्या आणि कळीच्या मुद्द्यांवर मी बोलणार आहे. अचानक न ठरवता कोणत्याही प्रकारचे स्क्रिप्ट न रेडी करता मी हा व्हिडिओ बनवायला घेतलाय, कारण मला खरंच पोटतिडकीनं तुमच्याशी बोलावंसं वाटतं किंवा तुम्हाला हे सांगावंसं वाटतं. म्हणून पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला शेअर मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टिंगमध्ये लॉस का होतो, आणि दुसरा मुद्दा म्हणजे या लॉसचा आपल्याला इतका त्रास का होतो. तर लॉस होण्यामागं प्रायमरी आणि महत्त्वाचं रिझन असं आहे की कोणत्याही प्रकारचा अनालिटिकल ट्रिगर नसताना, कोणत्याही प्रकारचा बेसिक स्टडी नसून सुद्धा आपण एखादा स्टॉक विकत घ्यायचं ठरवतो, त्यामध्ये गुंतवणूक करतो आणि त्यानंतर आपली अपेक्षा अशी असते की त्यांना मल्टीफोल्ड रिटर्न द्यावेत, खूप मोठे प्रॉफिट्स द्यावेत. पण असं प्रत्यक्षात होत नाही. आपण स्टोरीज बऱ्याच ऐकत असतो की काही लाख गुंतवले, त्याचे करोडो झाले, असं झालं तसं झालं, पण या खूप रेअरेस्ट ऑफ रेअर स्टोरीज आहेत. आणि ॲज अ रिटेल ट्रेडर इन्व्हेस्टर जर तुम्ही 6 महिने सुद्धा शेअर मार्केटमध्ये काढले असतील तर तुम्हाला माहिती आहे की रियालिटी ही आपल्यासमोर जे काही चित्र दाखवलं जातं त्यापेक्षा खूप वेगळी आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, अशा प्रकारचे न्यूज इव्हेंट प्लॅन केले जातात किंवा आपल्यापर्यंत पोहोचवले जातात की आपल्याला एखाद्या स्टॉकची इमेज खूप मोठी बनवली जाते आणि मग आपण नेमकी खूप हाय पॉईंटला त्या स्टॉकमध्ये अडकतो आणि जसं आपण तो स्टॉक घेतो तसं तो स्टॉक खाली यायला सुरू होतो. म्हणूनच कोणताही स्टॉक विकत घेण्याआधी, कोणत्याही ट्रेडमध्ये पोझिशन बनवण्याआधी त्याच्या मागचा एक महत्त्वाचा अनालिटिकल ट्रिगर असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याचा थोडा का होईना पण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. हा जर करून आपण एंटर केला एखाद्या स्टॉकमध्ये तर त्या ट्रेडमधून होणाऱ्या लॉसची प्रॉबिलिटी आपण खूप अंशी कमी करू शकतो. बऱ्याच वेळेला तो ट्रेड अवॉइड सुद्धा करू शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला या लॉसचा त्रास का होतो इतका. आपण पोझिशन सायझिंगमध्ये सपशेल चुकतो. पोझिशन सायझिंगमध्ये चुकतो म्हणजे काय, समजा माझ्याकडे 20 लाख रुपये आहेत गुंतवणूक करण्यासाठी, तर ते 20 लाखच्या 20 लाख मी घेतो आणि एकाच स्टॉकमध्ये टाकून देतो. का? कारण मला तो स्टॉक बरा वाटला. तर वी शुड नॉट डू इट लाईक दॅट. अगदी 20 लाख सोडा, 2 लाखाचं उदाहरण घेऊया आपण. माझ्यासोबत 2 लाख रुपये ॲडिशनल आहेत जे मला इतक्यात खर्च करायचे नाहीत असं समजा. तर अशा वेळेला गुंतवणूक नेमकी कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, तर त्या 2 लाखामधले 50,000 तर आधी कॉन्टिंजंट फंड म्हणून ठेवून द्या. की 2 लाख भले आता तुमच्याकडे सरप्लस असतील आणि बाकी सगळ्या तुम्ही प्रोव्हिजन करून ठेवले असतील, तरी सुद्धा 50,000 ऐन वेळेला कुठेतरी लागू शकतात. असं एक गणित मांडून ते 50,000 तुम्ही ॲज अ एफडीमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा डेट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, जिथे लिक्विडिटी चांगली असेल आणि इमिजिएटली तुम्हाला पैसे काढता येईल अशा कोणत्याही ठिकाणी. उरले आपल्याकडे 1.5 लाख रुपये. तर हे 1.5 लाख रुपये जे आहेत हे 10 भागांमध्ये समसमान डिस्ट्रीब्यूट करा. इफ यू आर अ बिगिनर इन स्टॉक मार्केट, म्हणजे 1.5 लाखाच्या हिशोबाने 15,000चे 10 हिस्से तुमच्याकडे होतील. आता तुम्हाला एखादा स्टॉक चांगला वाटला, तुम्हाला कुठून कळाला एखाद्या स्टॉकबद्दल, एखादा फंडामेंटल पॉईंट चांगला असेल त्याबद्दलचा, एखादा टेक्निकल पॉईंट चांगला असेल, तर त्या स्टॉकमध्ये 15,000ची गुंतवणूक करा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या 10 स्टॉक्समध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर ऑटोमॅटिकली तुमचं डायव्हर्सिफिकेशन होईल पोर्टफोलिओचं आणि एकाच स्टॉकमध्ये खूप मोठी रिस्क किंवा खूप मोठा लॉस तुम्हाला होणार नाही. आता आपण जेव्हा सेटअपबद्दल बोलतो तेव्हा महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही कोणताही स्टॉक विकत घेण्याआधी तुमच्याकडे सेटअप आधीच तयार पाहिजे. विचार करा, साधीसुधी 200-500 रुपयाची एखादी गोष्ट घ्यायची असेल तरी सुद्धा आपण इतका विचार करतो. तेच 20-50 हजारचा स्टॉक घेण्याआधी मात्र तितका विचार करताना बरेच जण दिसत. त्यामुळेच असं अविचाराने घेतलेल्या पोझिशनचा नंतर खूप जास्त त्रास होतो. सो आता विचार करायचा किंवा अनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं, तर हाय फंडा अनालिसिस खूप जास्ती काही करायचं नाहीये. कारण तुमच्यापैकी बरेच जण असं म्हणतील की माझ्याकडे तेवढा वेळ नाही, माझ्याकडे तेवढे स्किल्स नाहीत आणि मला तेवढी गरज पण वाटत नाही. सो ठीक, पण काही बेसिक पॅरामीटर्स ठरवा. जसं की एखाद्या कंपनीचा आरओई किंवा आरओसी किमान 15% हवा, 20% हवा, त्यामध्ये प्लेज पर्सेंटेज नसायला हवं, किंवा क्वार्टरली रिझल्ट्स प्रॉफिटेबल आहेत, प्रॉफिट चांगला वाढतोय, असे फंडामेंटल फिगर्स समजून त्या स्टॉकबद्दलच्या न्यूज किंवा इव्हेंट्सपासून जेवढे तुम्ही लांब राहाल तेवढं चांगलं. कारण आपल्याला जरी आज कळत असेल की या कंपनीला एवढी मोठी ऑर्डर मिळाली, तरी सुद्धा आपण सगळ्यात शेवटचे असतो ज्याला हे कळतं. याच्या आधी बऱ्याच लोकांना हे कळलेलं असतं आणि ते ऑलरेडी तो स्टॉक किंवा ती सिक्युरिटी विकत घेऊन त्यातून त्यांनी प्रॉफिट काढलेलं असतं आणि त्यानंतर ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचवलेली असते. त्यामुळे अशा न्यूज आणि इव्हेंट्सपासून लॉस होण्याची शक्यता जास्त असते इन्स्टेड ऑफ मेकिंग प्रॉफिट्स. सो फंडामेंटल ट्रिगर्स तर मी तुम्हाला सांगितलं. टेक्निकल ट्रिगर्समध्ये तुम्ही काय करू शकता, साधी सोपी स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता. जिथे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 20 आणि 50चं गोल्डन क्रॉसओव्हर होतं अशा ठिकाणी बाय करणे, किंवा EMA 20ला एखादा स्टॉक येऊन जर सपोर्ट घेत असेल किंवा एखाद्या डिमांड झोनमध्ये येऊन एखादा स्टॉक सपोर्ट घेत असेल किंवा अगदी सुपर ट्रेंडचा बाय सिग्नल तुम्हाला दिसत असेल, तरी सुद्धा असे काही ठराविक ठोकताळे किंवा नियम तुम्ही स्वतःला घालून घ्या. आणि या नियमांमध्ये जर एखादा स्टॉक बसत असेल, एखादी सिच्युएशन अशा नियमांमध्ये बसत असेल तरच तुम्ही ती पोझिशन घ्या, अदरवाईज पोझिशन घेऊ नका. यामुळे काय होईल, जे विनाकारण अचानक ठरवून इम्प्रॉम्प्टो जे तुम्ही ट्रेड्स घेताय हे कमी होतील आणि हे कमी झाल्यामुळे तुमचा लॉस कमी होईल आणि त्यामुळे तुमची शेअर मार्केटकडे बघण्याची दृष्टी सुद्धा बदलेल. तुमची जर का अशी अपेक्षा असेल की स्टॉक मार्केटमध्ये मी पैसे गुंतवावेत आणि काही हजारांचे करोडो रुपये व्हावेत काही दिवसांमध्ये, तर ती सपशेल खोटी आहे.
स्टॉक मार्केट हा एक सिरियसली करण्या जाण्याचा बिझनेस आहे, व्यवसाय. हे कोणत्याही प्रकारचं लॉटरीचं तिकीट नाही आहे की 10 रुपयाचं लॉटरीचं तिकीट घेतलं आणि त्यातून मला लाखो रुपये मिळाले. असं कदाचित होत सुद्धा असेल, पण हा श्रीमंत बनण्याचा योग्य मार्ग नक्कीच नाहीये. हे लक बाय चान्स होऊ शकतं किंवा रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्ये होऊ शकतं. अदरवाईज लॉंग टर्म ज्यांनी बिल्ड केलेली आहे वेल्थ, त्या सगळ्या लोकांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही लॉंग टर्म या गेममध्ये राहा आणि कंपाऊंडिंगची पॉवर आजमावून बघा, त्यामुळे तुम्ही श्रीमंत हो. हा सोपा व्हिडिओ होता ज्यातून मला फक्त जे मला आत्ता वाटतंय, स्पेशली आता मार्केट जेव्हा पडलंय तेव्हा शेकडोनं मेसेज आलेत की या स्टॉकमध्ये मी ही पोझिशन घेतली, त्यामध्ये मी ते केलं, आता मी काय करू, कसं करू. हे लोकांना जे टेन्शन आहेत हे बघून हा सुचलेला कॉन्टेंट आहे किंवा हे बघून मला जे काही वाटलंय ते मी तुमच्यासोबत शेअर केलंय. पण नेमके कोणते स्टॉक्स घ्यायला हवेत, कधी घ्यायला हवेत, सेटअप कशा पद्धतीने बनवता येतो यावरती सुद्धा व्हिडिओज आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेन. रिसेंटली आपण अजून एक व्हिडिओ केलाय की साधे सोपे 3 फॅक्टर्स बघून तुम्ही ठरवू शकता की एखाद्या स्टॉकमध्ये पोझिशन घ्यावी की नाही. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तो व्हिडिओ सुद्धा चेकआउट करू शकता तुम्ही. सो आय होप हा इम्प्रॉम्प्टू व्हिडिओ अचानक सुचलेला, मनातून आलेलं जे काही मी तुमच्यासोबत बोललोय हे तुमच्या मनापर्यंत पोहोचलं असेल. मी पोट तिडकीनं बोललोय ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. इफ येस तर यावरती इम्प्लिमेंटेशन सुद्धा नक्की करा आणि सबस्क्राईब, फॉलो वगैरे वेगळं मी तुम्हाला काही सांगणार नाही. जर तुम्हाला कॉन्टेंट आवडत असेल तर ते तुम्ही करालच, हे मी गृहीत धरतोय. सो थँक्यू व्हेरी मच, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आपल्या चॅनलला, माझ्या व्हिडिओला दिलात त्याबद्दल. आणि भेटूया परत पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. अंटिल देन, बाय बाय, थँक्यू.